कल्याण तालुक्यातील निंबवली गावात राहणाऱ्या 16 वर्षीय अनिश दळवी या विद्यार्थ्याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी अनिश याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत कल्याणजवळील म्हारळ येथील सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक ऑल्विन अँथोनी यांच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली। ऑल्विन अँथोनी याला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। यावेळी कल्याण न्यायालयात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता। न्यायालयाच्या आवारात मयत अनिश दळवी यांच्या कुटुंबियांनी नातेवाईकांनी ऑल्विन अँथोनी याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे। सोशल मीडियावर अनिशने आपल्या मित्रांसोबत एका विद्यार्थिनी संदर्भात पोस्ट केली। शाळा प्रशासनाने पोस्ट टाकणाऱ्या विद्यार्थ्यांसह अनिशला बोलावून बेदम मारहाण करत तुमचे लिव्हिंग सर्टिफिकेट तुमच्या घरी येईल अशी ताकीद देत घरी पाठवले। याचाच धसका घेत अनिशने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। सेक्रेड हार्टचा संचालक ऑल्विन अँथोनी यांनी माझा पुतण्या अनिश दळवी याला आणि अजून 2 विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवून अनिश दळवी यांना कॅबिनमध्ये बोलवून त्यांना पट्ट्याखाली त्याला मारहाण केली। त्याच्या कानपटीत हाताखाली मारलं आणि त्याला धमकी दिली, शाळेतून हाकलून काढलं की तुला आम्ही रस्टिकेट करतो। त्या गोष्टीचा त्यांनी टेन्शन घेतला आणि त्यांनी आत्महत्या केली। परंतु ही जी घटना आहे ही फार दुर्दैवी आहे आणि हा मृत्यूसाठी प्रवृत्त केल्याची आता त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। पण हा मृत्यूसाठी गुन्हा नाही, मृत्यूच आहे। हा त्यांनी मृत्यू केला, 302चा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे ही अशी आम्ही मागणी गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्र्याला आम्ही सगळ्या पूर्ण मीडियाला सांगतो की शिक्षण अधिकारी यांना सर्वांना देणार आहे आणि आपण मीडियामार्फत सुद्धा याचा प्रचार करावा आणि या ऑल्विन अँथोनीवर कठोर कारवाई करावा ही मागणी करत आहे। सर्वात प्रामुख्याने आमच्या गावातील निंबवली गावातील जो माझा भाऊ आहे अनिल दळवी यांचा मुलगा अनिश दळवी हे सेक्रेड हायस्कूलमध्ये शिकत होते। परंतु ज्या दिवशी त्यांचा काही मुलांचा प्रकार काय घडला, काहीतरी चुकी मुलाकडनं होते, पण त्या टायमाला त्यांच्या जो संस्थापक आहेत ऑल्विन अँथोनी यांनी त्या मुलांच्या वडिलांना सर्वांना बोलून घेतले कॉल करून। पण आमचे जे अनिश दळवी आहेत त्यांच्या वडिलांना किंवा आईला कोणालाही पूर्वसूचना न करता त्यांनी त्या मुलांना पनिशमेंट केली। पनिशमेंट एवढी डेंजर केली की त्याला स्वतः मानसिक तणाव आला। त्यांनी ऑल्विनने स्वतः पट्ट्याने मारले, हाताने त्याच्या कानफडात मारले आणि त्यांना पूर्ण टॉर्चर करून त्यांनी त्यांना रिस्ट्रिकेट करण्याने दाखला देऊ अशी त्यांना घाबरलं। त्यांनी दाखला दिला नाही, पण बोला पोस्टाने पाठवू म्हणून तो मृत्यूसाठी प्रवृत्त करण्याने त्यांनी विचार केला की अनिशने मी आता काय करू, आईवडिलांना काय सांगू की मला शाळेतून काढलेलं आहे। म्हणून तो घरी जाऊन त्यांनी पूर्णपणे विचार करून स्वतः आत्महत्या केलेली आहे। मला शाळेंनी कुठली पूर्वसूचना नाही। माझं नाव अनिल बालाराम केने।